विश्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा। शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी। आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही। आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस। संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86। कराडसाठी 90 11 16 93 99। किर्लोस्करवाडीत उद्यापासून मायाप्पा यात्रा उत्सवाचा जल्लोष, भाविकांची मोठी गर्दी, जय्यत तयारी पूर्ण। पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथील ग्रामदैवत श्री मायाप्पा देवाची यात्रा उद्या सोमवारपासून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू होत आहे। चैत्र पाडव्याच्या 5व्या दिवशी साजरी होणारी ही यात्रा परंपरेप्रमाणे कुंडल, किर्लोस्करवाडी, बुर्ली आणि रामानंद नगर येथील धनगर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली असून यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी बुर्ली येथील श्री बंचाप्पा देवाच्या पालखीचे आणि वाळवा येथील श्री बिरोबा देवाच्या पालखीचे धनगरी ढोलांच्या निनादात मंदिरात आगमन होणार आहे। दोन्ही पालख्यांच्या भेटीचा हा सोहळा भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे। रात्री 9 वाजता देवाला गोडवा नैवेद्य अर्पण केला जाईल। त्यानंतर रात्रभर धनगरी ढोल आणि पारंपरिक धनगरी ओव्यांचा जागर रंगणार आहे। मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी मायाप्पाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची गर्दी होणार आहे। मुख्य दिवशी हेडाम, पोटावर वेताची काठी मारून घेण्याचा खेळ, भाकणूक आणि वालुक वादन यासारखे पारंपरिक धार्मिक विधी पार पडणार असून महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे। मंदिर परिसर विकासासाठी किर्लोस्कर ब्रदर्सकडून सातत्याने सहकार्य मिळत असून यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खेळणी, पाळणे, खाद्यपदार्थ आणि विविध गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल सज्ज झाले आहेत। या यात्रेमुळे संपूर्ण किर्लोस्करवाडी परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे। आमच्या आता या मायाप्पा यात्रेच्या मायाप्पा मंदिराची यात्रा चालू आहे। मग गुढीपाडव्यानंतर, चैत्र गुढीपाडव्यानंतर 5व्या दिवशी मायाप्पा देवाची यात्रा असते। मग त्यावेळी यात्रेच्या आदल्या दिवशी गोडा निवद असतो। आणखीन धनगरी ढोलाचं वाद्य असतं। आणखीन दुसऱ्या दिवशी मग सकाळी 3-3:30 वाजता उठून पाणी सावताच्या विहिरीला जाऊन आणायचं असते। सावताच्या विहिरीला पाणी आणून देवाला पाणी घालून पूजाही करायची। आणखीन परत इथं त्यानंतर मुले उधळण्याचा कार्यक्रम असतो। परत किर्लोस्कर कंपनीचा दरवर्षी आपले 3-4 हजार लोकांचं महाप्रसाद असतो। पर काही लोकांचं खीर या महाप्रसाद असतो। त्यानंतर 3-4च्या आसपास पाकाळणीचा कार्यक्रम असतो। त्यावेळी हेडाम हा कार्यक्रम होतो। यानंतर परत पालखी आपली वाळव्याची एक पालखी येते, गुरुदेवाची, बुर्लीतून बंचाप्पा देवाची एक पालखी येते। या 3 देवांची पालखीतून निघती। या इथं मग भेट सोहळा हा मोठा असतो। इथे हा सोहळाहून पालखी आपापल्या गावाला रवाना होत्यात। आणि त्यानंतर परत मग किर्लोस्कर कंपनीला आपल्या मग मंदिरात आपलं मोठं सहाय्य आहे। सगळं रंगकाम, ही बाकी स्वच्छता, ही सगळी पाण्याची सुविधा, लाईटची सुविधा, ही सगळी किर्लोस्कर कंपनी आपल्या मंदिराला आजपर्यंत पुरवत आलेली आहे।